खेळला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वरती नशिबाची साथ मिळणार का? चेंडू ट्रॅव्हल करेल, वन बाउंस बाउंड लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. कम ऑन डीजे. भैरांचा आवाज आपण पाठकसर ऐकलात. अनेक गीत त्याच्या माध्यमातून सुद्धा आहेत, एनर्जेटिक सॉन्ग आहेत. दुपारचं सत्र आहे, मैदानावरती बरेचसे खेळाडू अगदी आपण पाहिलं तर दुपारचं जेवण करून मैदानावर आमचे सोगावचे कैलासजी भगत यांनी सुद्धा स्टेजवर येऊन आमची स्टेजची शोभा वाढवली. त्यांना सन्मानित करतो. सन्मानित करतील मधुकर सूदजी. मधुकर सूदजी, कैलास भगत यांना सन्मानित करायचं आहे. यानंतरची मॅच असेल गावदेवी मापगाव ब विरुद्ध जयनमान मुनवली या दोन संघाच्या दरम्यान. नेक्स्ट बॅटल मैदानावरती पाहायला मिळेल. धाबाल्यात 5. पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण बघत आहोत काय जबरदस्त खेळ या ठिकाणी रंगलाय. तर पहिली मॅच जिंकली होती जयनमान मुनवली या संघानं ब संघाच्या विरोधात. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू आहे. मेहबूब या बॅटचा फटका पुन्हा एकदा वळून खेळण्याचा भैरोळे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ दिलीप थळे यांनी सुद्धा आमच्या मंडपात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तरी त्यांना सन्मानित करतील अनिल अनमाने. अनिल अनमाने दिलीप थळे यांना सन्मानित करतील आमच्या मंडळाचे सदस्य अनिल अनमाने. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू आहे. धावा आल्यात 5. आक्रमण केलं जाईल का? 6 धावा आल्यात, माफ करा, आणखीन एक धावा आली. 7 धावा धावफलकावरती. पंच संदीप जोशी सर, त्यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका. धावा आल्यात. मेहबूब गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तयार आहे आणि या चेंडूवरती जरूर आपण बघितलं पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता. क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचा आहे आणि त्याच बरोबरीने आपण जर विचार केला तर फुटवर्क या ठिकाणी दाखवलं असतं त्या चेंडूवरती खेळता सुद्धा आला असतं. मात्र पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता, त्या चेंडूला बघत राहिला शेवटपर्यंत, मात्र खेळता आला नाही. 1 टू गो. बॅकफुट पंच केला, चेंडूवरती प्रहार केला, चेंडू जाईल, ट्रॅव्हल करेल बॅकफुट पंच क्षेत्रामध्ये. आणखीन एक धाव आली. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना स्कोरबुक वरती धावा संख्या या ठिकाणी पाहायला मिळते 8 धावा. 8 धावा स्कोरबुक वरती अर्जित केल्या गेल्यात. 8 ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून आपण स्कोरबुक वरती आलेल्या धावसंख्या या ठिकाणी पाहत आहोत. पहिलं षटक या ठिकाणी सुरू असताना एक अत्यंत चांगला खेळ रंगलाय. श्री दत्तगुरु जीतनगर वायशेद या संघाने यंदाच्या वर्षी गुंजबादेवी गुंजी चषकामध्ये शिस्तप्रिय संघ हा पुरस्कार सुद्धा मिळवलाय. म्हणजे शिस्त कशा पद्धतीने असावी याचं एक उदाहरण सुद्धा त्यांनी त्या मॅच मध्ये दाखवलं होतं. त्या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आल्यात 8. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी रमेश. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती येईल. 3 षटकांची मॅच आहे. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 35-40 धावा आल्या तर मात्र आपण विचार केला तर मॅच बदलू शकते. बॉलिंग ऍक्शन बघूयात. रमेश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. क्या बात आहे. लसित मलिंगाची आठवण या ठिकाणी येते. त्यानंतर आपण विचार केला तर पेजारी संघाचे आंबेपूर संघाचा प्लेयर प्रमोद पाटील यांची सुद्धा आठवण येते. 40+ तो खेळाडू आपल्याकडे अलिबाग क्रिकेटमध्ये लसित मलिंगा स्टाईल ऍक्शन गोलंदाजी करणारा. नांदेपाड्याच्या संघामध्ये सुद्धा आपण देवीदास गजनेला सुद्धा बघितलंय. काय जबरदस्त ऍक्शन आहे आणि तो वेग, ती गती मैदानावरती आल्यानंतर
या ठिकाणी फलंदाज थोडा आश्चर्यचकित होतो. हा फटका मैदानावरती खेळण्यास केलंय प्रवृत्त, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी केलाय, कॉटन बोल्ट केलाय आणि मैदानावरती फार मोठी विकेट. कम ऑन डीजे मास्टर. जोगेश्वरी माता आवासच्या स्पर्धेत मेडन ओव्हर टाकणारा सोनू सुद्धा याच टीम मध्ये आहे, श्री दत्तगुरु जितनगर वायशेट टीम मध्ये, आणि तो सुद्धा अव्वल नंबर गोलंदाज आहे. त्याची ऍक्शन कमालीची आहे, रनअप भन्नाट आहे आणि तो सुद्धा विकेट टेकर बॉलर, मेडन ओव्हर टाकणारा अफलातून बॉलर आहे. काय जबरदस्त गती आहे, वेग आहे, मात्र नियंत्रण सुटलंय. ऑफस्टिकच्या बाद चेंडू केलाय, पंचांचा निर्णय व्हाईटचा. पंच आहेत राम आले. या ठिकाणी बघतोय आपण गेले कित्येक वर्ष क्रिकेट ज्यांनी जगलंय असे पंच या ठिकाणी सामन्याला आहेत. दुसऱ्या बाजूला संदीप जोशी सर, ज्या माध्यमातून नवीन पिढीला लेदर क्रिकेटची ओढ लावण्याचं काम अलिबाग क्रिकेट असोसिएशन, मग तो ऋषिकेश राऊत असेल, संदीप सर असतील, एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. या वेळेचा फटका टेक्निकली स्ट्रॉंग फटका, लॉंग ऑफला क्लिअर करे, शॉट ऑफ द टुर्नामेंट. कम ऑन डीजे मास्टर. प्रकारे समोर उभं राहून टेक्निकली स्ट्रॉंग फटका, बॉटम हँडचा चांगला वापर, चेंडू लॉंग ऑफला क्लिअर केला. हे दडपण आहे, हा दबाव आहे, मात्र एकदा वाचवले. वाईट जरूर आलाय, मात्र डिक्लेअर स्वरूपातील धाव या ठिकाणी वाचवली गेली. ही रणनीती आपण पाहिली होती, कारण या ठिकाणी पाहिलं तर एक स्लिप त्यांना ठेवण्यात आली आहे प्रामुख्याने पाठक सर. का तर या मॅच मध्ये आपण बघतोय गतिमान चेंडू टाकणारा गोलंदाजाला फास्टर गोलंदाजी करण्यासाठी तो उतरलाय आणि अशा वेळेस जर चेंडू निसटला तर 1+1 येतील. एक धाव वाचवायची. पुन्हा एकदा वाईट चेंडू आलाय, मात्र विकेट किपरचं कौतुक असेल, कारण अगदी जर आपण पाहिलं तर 130 km/h त्यापेक्षा जास्त ही गती या ठिकाणी पाहायला मिळते. सन्माननीय महेंद्रजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर मॅच पाहण्यासाठी अनंतजी गोंडा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करीत आहे. तर महेंद्र राऊत यांचा मोबाईल या ठिकाणी हरवला आहे. नोकिया कंपनीचा तो मोबाईल आहे, आपला कीबोर्ड वाला तो मोबाईल आहे. जर तो मोबाईल तुम्हाला कुठे मिळाला, त्याच्यामध्ये त्यांचे नंबर्स आहेत, बाकी काही विशेष नाही आहे, मात्र तो मोबाईल कोणाला मिळाला तो नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. नोकिया कंपनीचा कीबोर्ड वाला मोबाईल. पाठक सर या ठिकाणी कित्येक वर्ष उलटून गेलेत, मात्र तो मोबाईल अजून जिवंत आहे. यावेळेस पुन्हा एकदा प्रेशर, दडपण, दबाव, वाईट +1, 2 धावा येतील. कुठेतरी मी त्याचं कौतुक केलं होतं आणि त्यानंतर आपण या मॅच कडे बघितलं तर 5 चेंडू या ठिकाणी वाईड आलेत, +1 धावा सुद्धा आल्या. आणि अशा वेळेस आपण बघितलं तर 21 धावा फलकावरती, म्हणजेच काही न करता, काही विशेष न करता फलंदाजाने एक फटका जरूर मारला होता, मात्र त्या फटक्यानंतर कुठेतरी रमेश स्वतःला बॅकफूट वरती बघतोय. समुद्राला भरती ओटी असते मित्रांनो, आपण तर माणूस आहोत, प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स आहेत. कमबॅक करावं लागेल. हे कमबॅक महत्वाचं होतं. आत्मपरीक्षण केलंय, हे आत्मसमर्पण मैदानावरती आवश्यक आहे आणि ते करून दाखवत असताना आपण रमेशला बघतोय. यावेळेचा हा चेंडू पूर्णतः दडपणाला जुगारला होता. 22 धावा धावफलकावरती आल्यात. रमेशची गोलंदाजी, तुफान वेग, रफ्तार का सौदागर. रमेश पुन्हा एकदा ऑन द बॉलिंग ट्रॅक. पतिराना सुद्धा आपण बघितलं, श्रीलंकेचा तो गोलंदाज. ही अगदी अशीच ऍक्शन आहे आतापर्यंतचा आलेला हा 6वा वाईट चेंडू. बघता बघता 3 षटकांचा सामना 4 षटकांचा होतोय, कारण आतापर्यंत 6 वाईट आले. एक षटक पूर्ण झालं असं. यानंतरचा टॉस असेल इनिंग ब्रेक मध्ये. जैनमान मुनवली अविरुद्ध गावदेवी मापगाव बघ. हा फटका समोर क्षेत्ररक्षक
आणि चुकीला माफी नाही. कमॉन डीजे मास्टर, षटकार. मात्र फलंदाजानं आक्रमण केलंय, तो तरी किती वेळ थांबेल. 6 चेंडू अवांतर आले होते. या चेंडूवरती प्रयत्न केला, शॉट ऑफ द लेंथ होता. या चेंडूवरती फटका खेळला आणि त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची चूक झाली आणि 6 धावा आल्यात. ज्या ठिकाणी चौकार जाऊ शकला असता, कॅच होऊ शकली असती, विकेट मिळाली असती, ही संभावना होती. त्या संभावना सगळ्या फेल. हा फटका आता मात्र डीप स्कोअर लागला. क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा या ठिकाणी चूक केली आहे, मात्र त्याच्या पाठीमागे अर्बा झालाय आणि धाव घेत असताना या ठिकाणी आपण पाहत आहोत चांगलं बॅकअप हे त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळालं. धावसंख्या 31. या षटकामध्ये आपण बघतोय तब्बल 23 धावा. ही धावांची लयलूट केली गेली. 2 षटकांच्या मध्ये जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तितक्याशा धावा नव्हत्या, मात्र या षटकामध्ये आपण पूर्ण अनालिसिस केलं, या सामन्याला बघितलं तर धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. 31 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण बघत आहोत. एक अत्यंत चांगली मॅच आणि लढतीकडे पुन्हा एकदा आपण वळणार आहोत. चांगलं क्रिकेट. गोलंदाजी विजय मैदानावरती येतोय. पण चेन्नई सुपर किंग्सच्या माध्यमातून अनेक वर्ष मुरली विजयला बघितलं होतं. या मैदानावरती विजय आला. त्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा फार मोठं गाजलेलं नाव होतं विजय दीनानाथ चव्हाण पाडक सर. खेचले गेले. जबरदस्त मॅच या ठिकाणी ऑन होत्या. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण बघणार आहोत गावदेवी मापगाव विरुद्ध संघ मैदानावरती पाहायला मिळेल तो म्हणजे जजमान म्हणोली म्हणजे यजमान संघ या ठिकाणी चांगली लढत करताना पाहायला मिळेल.
तिसरं सुद्धा संपलंय आणि 3 षटकाच्या अंती स्कोरबुक वरती तब्बल 50 धावा या ठिकाणी अक्षरशः कुठल्या गेल्या शेवटच्या षटकामध्ये त्या ठिकाणी वाटत होतं की धावा येणार नाहीत. अशाच वेळेस तब्बल 3 षटकार या ठिकाणी खेचले गेले आणि मैदानावरती आपल्या संघाचं वर्चस्व हे प्रस्थापित केलं गेलं. या मॅच मध्ये पुनरागमन केलंय. आता मात्र या ठिकाणी संघ दत्तगुरु जितनगर वायशेत या संघाच्या माध्यमातून कोणते बॅटर येतील, कशा रीतीनं खेळ होईल, कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ या ठिकाणी परावृत्त होईल, या बऱ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत. या दरम्यान गावदेवी मापगाव ब विरुद्ध जैनमान मुनवली या 2 संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत आणि दोन्ही कर्णधारांना माझी विनंती असेल की आपण नाणेफेक कक्षात येऊन नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत सन्माननीय पाठक सर यांचा. ओव्हर टू यू. धन्यवाद. सन्माननीय अनंतजी गोंडाळ यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. या मॅच साठी ते उपलब्ध झाले, त्यांचं देखील गाडी बंधू चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 कॅप्टन्स आलेत, एका बाजूला भूषण, दुसऱ्या बाजूला मुनवलीचा कर्णधार. नाणेफेक कोणी जिंकले? नाणेफेक मापगाव संघाने जिंकले, त्यांचं अभिनंदन. तर वळूयात पुन्हा एकदा या चेसिंग कडे, ज्या ठिकाणी पाठक सर आम्हाला जॉईन करतील. यश, धन्यवाद यश. भरपूर धावा झाल्यात, धावांचा डोंगर उभा केलाय आणि या डोंगराच्या पलीकडे जाऊन जिंकण्यासाठी कमालीचे प्रयत्न करावे लागतील. या मैदानात श्री दत्तगुरु जितनगर वायशेट टीमला जोडी मैदानात आलेली आहे. ओपनिंग पार्टनर मैदानात रेडी झालेले आहेत. चेंडू तपास करतायत, चेंडूला चेक करण्याचं काम करतायत, कारण त्यांचे 2 अधिक फलंदाज अजून तिकडे जाऊन बसणार आहेत. वेळ वाचवण्यासाठी आणि शिस्तबद्ध संघाचं पारितोषिक या सीझनला ज्यांनी घेतलं तो श्री दत्तगुरु जितनगर वायशेत. त्या टीमचं हेच तर शिस्तीचं काम आहे की त्यांना माहिती आहे आयोजकांचा वेळ वाचवायचा, स्वतः सुद्धा आयोजक आहेत आणि म्हणून वेळ कशी वाचेल आणि कॉपरेट कसं करायचं याची त्यांना जाणकारी माहिती आहे. तो चलते दोस्तों, मैदान पर मुकाबले की शुरुआत जीत के लिए 51 की जरूरत. पहली बॉल पर खेला, पहली बॉल पर कैच. बड़ा शॉट खेलने का जो प्रयास किया उस प्रयास में नाकामयाब हुए. बल्लेबाज अब आउट हो गए. एक आसान कैच मिड विकेट रीजन में पकड़ा गया. फील्डर की काबिले तारीफ फील्डिंग यहां पर होती हुई और ये बड़ा झटका लगता हुआ शुरू में. यहां पे एक बड़ा शॉट खेला है लेकिन ये कैच छूटा है. तकदीर ने साथ दे दिया. तकदीर ने साथ इसके पहले नहीं दिया था, अब दे दिया है, क्योंकि तकदीर एक ऐसी चीज है कब धोखा दे और कब आपको साथ दे ये बोल नहीं सकते. ये तो मात्र वक्त की बात है. एक कैच पकड़ा गया, दूसरा छूटा. उसके बाद बल्लेबाज के हौसले बुलंदियों को छूते हुए अगर आगे ऐसे बड़े शॉट लंबे मारेंगे तो ही मुकाबला जीतने का अवसर मिलेगा. अगली बॉल लाइन और नियंत्रण काफी बढ़िया. स्टंप के थोड़ी करीब से गेंद परफ्यूम डिलीवरी करते हुए गेंदबाज, शानदार गेंदबाजी. 1 रन मात्र स्कोर कार्ड के ऊपर आया हुआ है. 1 विकेट चला गया. वायशेट टीम के ऊपर काफी जिम्मेदारी है. 50 के ऊपर 51 रन चेस करने के लिए उतरी है. गेंदबाजों की कुछ खराब गेंदबाजी भी हुई थी. यहां पे हवाई फायर किया, कैच की कोशिश में फिर नाकामयाब. बहुत सारी कोशिश की, आगे दौड़ते आए
और कैच का प्रयास किया, कोशिश में कामयाब नहीं। इस तरह से मैदान में हम देख रहे हैं जामुलपाड़ा टीम की जो गेंदबाजी है काफी चुस्त और स्फूर्तिली है। एक कैच छोड़ा, एक पकड़ा गया, इसके बाद एक और छोड़ा गया, लेकिन मुकाबले में खुद बने रहना चाहते हैं। ये बॉल खराब हो गई है, आउट ऑफ द लेग स्टंप। अंपायर के हाथ हवा के साथ फैलते हुए इशारा आया है स्कोरर के लिए। जी हाँ, ये वाइड बॉल है। वाइड के साथ स्कोर में इजाफा, टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पे अब 4 हो चुका है। इतने छोटे से मतलब यहाँ पे बहुत मेहनत करनी पड़ेगी आपको, मेहनत बहुत ज्यादा बढ़ानी पड़ेगी आपके लिए। यहाँ पे शॉट खेला गया, शॉट डिक्लेयर जोन में जाता हुआ 1 रन का इजाफा। धीरे धीरे हौले हौले स्कोर आगे बढ़ता हुआ, सरकता हुआ 5 पर पहुंच चुका है दोस्तों। एक सिंगल से और डबल से काम निभाया नहीं जा सकता, आपको बड़े शॉट की ओर रुख अपनाना पड़ेगा, तब जाके कहीं मुकाबला जीत पाएंगे। आखिरी बॉल, पहली 5 गेंदों पे 1 विकेट और 5 रन। ये परफॉर्मेंस बल्लेबाजी का रहा वाइशेट के लिए। लॉर्बुल टॉस किया था, यहाँ पे खेला, कारपेट के सहारे गेंद भाग रही है, बढ़िया फील्डिंग, थ्रो भी उतना ही शानदार रहा। बल्लेबाज के पास मौका 1 रन बनाने का। टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 7 रन, 1 विकेट 6 रन, 1 विकेट के नुकसान पे वाइशेट टीम। वाइशेट टीम ने जब मुकाबला शुरू किया था, पहले ओवर में अच्छे रन आए थे, अच्छे रन, अच्छी गेंदबाजी हुई थी, पर उसके बाद वहां पे रमेश और विजय, इन दोनों ने काफी सारे रन दे दिए, छक्के खाए, खराब गेंदें डाली, और इसी का नतीजा अब देखो कि 51 का टारगेट वो सामने लेकर मैदान में आए हैं। तर जर आपण बघितलं या मॅच मध्ये 51 धावांचं टार्गेट अचीव करायचं आहे, मात्र फटकेबाजी करायला आतापर्यंत मोठे फटके तितकेसे पाहायला मिळत नाहीयेत। आता सुरुवात केली जाईल का? सुरुवात तर करावी लागेल, कारण धावसंख्या फार मोठी आहे आणि या दरम्यान गोलंदाजावरती नक्कीच सर्वांच्या नजर असतील। यस, क्योंकि यस देखो कि मैदान में गेंदबाजों की गेंदबाजी, बल्लेबाजों की बल्लेबाजी, दोनों में कितना अंतर है। आप देख सकते हैं कि वाइशेट के गेंदबाजों ने जिस तरह से 2 ओवर में, दूसरे और तीसरे ओवर में रन बटोर लिए, छक्के खाए, मार खाया, वाइड बॉल डाले, इसका नतीजा उनके लिए अच्छा नहीं। और बल्लेबाज का एक तेज लंबा शॉट, 6 रन, बेहतरीन शॉट। ये बल्लेबाज का एक बड़ा शॉट आप लोगों ने देखा है, बल्लेबाज है महबूब। हालांकि महबूब के पास बैटिंग बहुत शानदार है, बड़े शॉट के लिए वो जाने जाते हैं, पर मैदान में और ज्यादा शॉट खेलने पड़ेंगे आपको। ये थोड़ी सी नीची रही गेंद डप्पा खाने के बाद। गेंदबाज इस वक्त गेंदबाजी करता हुआ आयुष, एक पहली बॉल पर डॉट, दूसरी बॉल पर छक्का खाया, तीसरी बॉल डॉट की है, और सम्मिश्र गेंदबाजी मैदान पर जारी है इस वक्त। इस बार भी अच्छा स्ट्रोक फील्डर के शानदार हाथों में, और इसी के साथ झटका दिया है, जोर का झटका, जोर से लगा, ढीज। प्रेशर इतना बड़ा होता है कि कई कबार प्रेशर के साथ साथ कुकर की सीटी भी बच जाती है, और इस प्रेशर के नीचे खिलाड़ी दब जाते हैं, तब परफॉर्मेंस होता नहीं है। चाहकर भी कुछ हो नहीं सकता, ये बात होती है, और बल्लेबाजों को कुछ करने का मौका होता है पर कर नहीं पाते। यहाँ पे अच्छा शॉट खेला है सोनू ने, सोनू के बल्ले से निकला 1 रन, फील्डिंग काफी बढ़िया है।
विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं जो बल्लेबाज, उनके ऊपर कितना भरोसा किया जा सकता है ये पता नहीं, पर अब सोने के ऊपर पारी है। और दूसरे बल्लेबाज जो है इस वक्त सुमित मैदान पे, गेंद हवा में, फील्डर नीचे, कैच नहीं कर पाए हैं। आगे आए थे पर कैच करने का मौका होने के बावजूद कैच नहीं कर पाए और यहाँ पे फील्डिंग का प्रयास अच्छा रहा। इसी के साथ ओवर नंबर 2 की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 51 का टारगेट और रन संख्या बन चुकी है 15 रन। 15 रन यानी कि गाड़ी अभी पीछे बहुत छूटी है, क्योंकि 35 रन और चाहिए और बॉल बाकी है सिर्फ 6। जैसे पहले कुछ देर पहले हम लोगों ने बताया था कि एक ओवर में एक भी रन नहीं दिया जाता, मेडन ओवर किया जाता है। एक ओवर में 43 रन, 48 रन भी बने हैं, एक ओवर में 60 रन भी बने हैं, ऐसा भी हम लोगों ने बताया था। यहाँ पे गेंदबाज नए आए हैं मैदान पे तीसरे ओवर के लिए, नाम उनका है विराज। विराज को पता है 37 रनों की आवश्यकता, हमारे स्कोरर हमसे कहते हुए कि अब गेंदे बाकी है 5। शॉट खेला, वहां पे इलेक्ट्रिक वायर को गेंद लगती हुई, जब तक गेंद को फील्ड करते बल्लेबाजों ने इस मौके को ताड़ लिया। 2 रन पूरे किए और टीम का स्कोर 2 से आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 1 रन बनाया है। टीम का स्कोर बढ़ता हुआ 16 रन, 16 रन। इस बार गेंद खराब, ऑफ स्टंप के बाहर जाती हुई, अंपायर देखते हुए वाइड का इशारा करते हुए हमारे स्कोरर के लिए टीम का स्कोर 1 रन से आगे सरकता हुआ 17 रन। बहुत पीछे टीम छूटी है, 16 रन, 16 रन, टीम बहुत पीछे छूट चुकी है। जगन्नाथ ठाकूर स्टेजवर येऊन बसायचं आहे. जिग्नू स्टेजवर या. आगे मैदान में फिर एक बार गेंदबाजी करता हुआ, गेंद हवा में, कॉट एंड बॉल की कोशिश में नाकामयाब। अच्छी कोशिश, हालांकि आगे बढ़ चुके थे कैच करने के प्रयास में, लेकिन कैच गैदर नहीं कर पाए और बल्लेबाज अब बच निकले। लेकिन बच निकलने का कोई मतलब नहीं रहा, क्योंकि दिल्ली अभी बहुत दूर है, ऐसा कहना पड़ेगा। मुकाबले से वो बहुत दूर निकल पड़े हैं और जीतने के अवसर कम हो चुके हैं जीतनगर वाइसेट टीम के लिए। अगली बॉल फिर एक बार विराज की बॉल को बड़े शॉट के लिए तैयार, सीधे फील्डर के हाथों में बिना पैर हिलाए कैच पकड़ा और एक और झटका डीजे। यह देखिए कि शुरू से ही अंडर प्रेशर रखा है टीम वाइसेत को और 50 रन यानी 51 का टारगेट जो सामने खड़ा था उसके सामने पारी लड़खड़ा गई ऐसा लग रहा है। यहाँ पे शॉट खेला, कर्व पॉइंट के पीछे पिछवाड़े शॉट खेला, वहां पे डिक्लेयर जोन है। मात्र 1 रन की संभावना टीम के लिए आती हुई, टीम का स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ 18 रन। अब मुझे लगता है जीत के आसार, चांसेस बिल्कुल खत्म हो चुके हैं और रिजल्ट बिल्कुल सामने नजर आता हुआ। परेशानी का मामला बना बैठा पहले से ही। 50 रन जब बने थे तब भी पता चला था कि यह मुकाबला वाइसेट टीम के लिए बड़ा हार्ड हो चुका है। इस बार गेंद को खेला, लॉन्ग अप क्षेत्र के फील्डर पीछे मौजूद गेंद को 2 बाउंस के बाद उठा चुके हैं, लेकिन मुकाबले का हाल पता है वाइसेट टीम को और ये बड़े मार्जिन के साथ ये मुकाबला इस वक्त जीत चुकी है दादरी से अम्बुलपाड़ा। उनका हार्दिक हार्दिक कांग्रेचुलेशन, थैंक यू वेरी मच। क्या कहेंगे यश इस मुकाबले के बारे में? जब 50 रन बने थे तभी पता चला था कि ये बड़ा प्रेशर है